COEPच्या हॉस्टेलमधील जेवणात झुरळं, स्टेपलर पिना, माशा अशा गोष्टी आढळून येत असून त्यावर कोणतीही कारवाई न करणाऱ्या COEP प्रशासनाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आंदोलन केले। येत्या 72 तासात विद्यार्थ्यांना सुविधा न मिळाल्यास यापेक्षा आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली COEPच्या समोर हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी शहर उपाध्यक्ष परीक्षित शिरोळे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक थिटे, सारंग सराफ, विभागाध्यक्ष केतन डोंगरे, खडकवासला विभागाध्यक्ष निलेश जोशी, हडपसर विभागाध्यक्ष अशोक पवार, मयूर शेवाळे आदींसह कार्यकर्ते यात सहभागी झाले होते। यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। COEP गर्ल्स हॉस्टेलमधील मेसमध्ये काही दिवसांपूर्वी झुरळे आढळून आली। तसेच यापूर्वीही जेवणात स्टेपलर पिना, माशा सापडल्या होत्या। या हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनींना पिण्याचे पाणी देखील मिळत नाही। मुलींना मासिक पाळी दरम्यान खूप त्रासाला सामोरे जावे लागते। वायफाय सुविधा कायम बंद असते। जिना, पॅसेज आदी कॉमन ठिकाणी लाईट नसते। तुटक्या खिडक्या, दरवाजे अशा अनेक समस्यांना इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनींना सामोरे जावे लागत आहे। याबाबत या विद्यार्थिनींनी तक्रार करून देखील आजपर्यंत हॉस्टेल आणि कॉलेज व्यवस्थापनाने साफ दुर्लक्ष करून त्यांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी खेळ चालवला आहे। याविरोधात हे आंदोलन करण्यात आलं। येत्या 72 तासात विद्यार्थिनींचे प्रश्न सुटले नाहीत तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा देत रेक्टरच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली। COEP गर्ल्स हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनींच्या खूप तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून होत्या। आमचे विभागाध्यक्ष केतन डोंगरे यांच्याशी विद्यार्थी संपर्कात आल्या। या ठिकाणी आम्ही त्याच्यानंतर गेले 3 महिन्यापासून खूप मोठा सगळा सर्वे केला। गेले काही दिवस अगदी परवा विद्यार्थिनींच्या जेवणात मेसमध्ये माशी आढळली, त्याच्या आधी केस आढळली, त्याच्या आधी स्टेपलर पिना, किडे, आळ्या, सतत प्रकारची वेगवेगळ्या प्रकारचे कीटक हे त्या जेवणात आढळत आहेत। प्रत्येक वेळेस विद्यार्थिनींनी अनेक वेळा या ठिकाणी सांगितलं की आमची तक्रार याची कुठली तक्रारीची दखल घेतली नाही। विद्यार्थिनींना इथे पाणी नाही हॉस्टेलमध्ये, फक्त दिवसातले 6 तास पाणी येतं। विद्यार्थिनी 2-2 दिवस आंघोळ करत नाहीत। त्यांना पिरियड्स दरम्यान प्रॉब्लेम येतात हे आम्हाला त्यांनी सांगितलेले। त्यांच्याकडे वायफाय नाही। इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं आहेत, सगळे मेरिटोरियस स्टुडंट आहेत। इतके मेरिटवाले स्टुडंट असून त्यांना वायफाय नेटची किती गरज आहे? ते 24/7 वायफाय देत नाहीत। 45,000 रुपये एकेका विद्यार्थ्याकडून घेतले जातात एकेका खॉटसाठी। एका रूम मध्ये 2 लाख रुपये कमवतात हे वार्षिक। तरी सुद्धा बेसिक कम्युनिटी देत नाही। त्यांचे दरवाजे तुटलेत, खिडक्या तुटल्यात, जेवणात कीटक, आळ्या, माशा सापडतायत, त्यांना वायफाय नाही, पाणी नाहीये, अस्वच्छता आहे। आणि एवढे सगळे केल्यानंतर आज आम्ही आंदोलनाची वेळ आली तेव्हा आज हा चीफ रेक्टर नावाचा माणूस दिसला। हा चीफ रेक्टर या आधी विद्यार्थ्यांना दिसला नाही। इथे अनेक विद्यार्थी आहेत, मी सगळ्यांची माहिती घ्या। चीफ रेक्टर कोण आहे? चीफ रेक्टर आता सगळे नंदीबाई सारखं कबूल करून गेला। नंदीबाई येतो सगळ्यात मोठा गुन्हेगार विद्यार्थ्यांचा त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, सुरक्षित खेळ, अक्षम्य गुन्हा त्यांनी केलेला आहे। पहिली चीफ रेक्टरची आम्ही मागणी, दाखलपट्टीची मागणी करतोय। आणि यानंतर या सगळ्या गोष्टींना जे जबाबदार आहेत, जिथं आळ्या सापडल्या, फोटा आळ्या सापडल्या, सगळ्या गोष्टी ही बघा, आई सापडलेली, ही जेवणात, ही माशी, ही जुळल आहेत, या सगळ्यांना जे जबाबदार आहेत त्या सगळ्यांची तात्काळ हातापट्टी करा। 72 तासाच्या आत जे हॉस्टेलच्या विद्यार्थिनींचे प्रॉब्लेम आहेत ते सगळे तात्काळ दूर केले पाहिजे। जर त्यांच्या असुविधा दूर झाल्या नाहीत तर या कॉलेजच्या डीन्सला, या HODना आणि या रेक्टरला, इथल्या सगळ्या प्रशासनाला हा सुविधा मनाविसे तयार करेल। त्यांच्या जिल्ह्याला त्यांच्या जेवणात सापडतील, त्यांचं वायफाय कट होईल, त्यांचं पाणी पिणं मुश्किल करू, हे नक्की आज तुम्हाला सांगतो। त्याच्यावर ॲक्शन असते आणि ॲक्शन ही असते ती वेळेवर घ्यायची असते। तुम्ही 72 तास दिलेत साहेब, त्याच्यातल्या 3ही ॲक्शनवर मी सकाळीच ॲक्शन घेतली। काल रात्री हा विषय माझ्या लक्षात आला। आज सकाळी मुलींबरोबर ऐकून घ्या, मध्ये कृपया कोणी बोलू नये। मी म्हणजे कसं होईल समजेल की आम्ही काय केलं। बोला ना, बोला। तर जे काही विषय आहेत, पाणी आहे किंवा तुमच्या लाईटचे विषय आहेत किंवा जेवणाचा, मेजर हा खरा जेवणाचा विषय। बाकीचे विषय तर आपल्याला सोडवता येतात। जेवणाच्या विषयाला त्या मॅनेजरला आम्ही सस्पेंड केले, सकाळी सूचना दिली। सकाळी सूचना केल्या, तो मॅनेजर या कॅम्पसवर दिसणार नाही। स्वतः मी दुसरा मॅनेजर, तुम्ही राजीनामा द्या, ही जबाबदारी सोडा। एक मिनिट मला बोलू तर द्या साहेब। बोला ना, बोला। बोलल्यानंतर मग अधिकार आहे, तुम्ही बोला ना सर, बोला ना। दुसरी गोष्ट आहे वायफायचा विषय आहे, तर उद्यापासून 24 तास वायफाय पूर्ण कॅम्पसमध्ये चालू राहील याची जबाबदारी आम्ही पूर्ण घेतली आहे। नाही मिळालं वायफाय तर मुलांना अधिकार दिलेले आहेत मी की त्यांनी ॲक्शन घ्यावी। कुणाला अधिकार दिले तर सर्व मुलांना हॉस्टेलचे अधिकार दिलेत। का तर त्यांच्या परीक्षा आणि ह्याचा सध्या कालावधी सुरू आहे, त्यांचा वेळ आम्हाला घेता येत नाही म्हणून फक्त मोजक्या रिप्रेझेंटेटिव्हची सकाळी मी बोललो आणि ती ॲक्शन सुरू केली।
आता विषय राहिला पाण्याचा, तर पाणीसुद्धा 24 आवर पाणी देण्याची आम्ही व्यवस्था. आता पाणी रात्री 10-11 वाजता बंद होतं आणि सकाळी 6ला होतं. का दिवसा पण पाणी नसतं, खोटं बोलायचं नाही. ठीक आहे, जे माझे मुलं आहेत किंवा मुली आहेत त्या सांगतील त्या ह्याच्यावरती, मी त्याच्यासाठी जबाबदार आहे. तर ते पाण्याची पूर्ण 24 तास पाणी देण्याची आम्ही व्यवस्था देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. 24 तास पाणी, कुणालाही पाणी कमी, स्पेशली मुलींच्या बाबतीत तर बिलकुल पाणी कमी पडता कामा नये याची मला पूर्ण जाणीव आहे.